श्री मराठी क्रिएटर्स.com आमच्या या YouTube चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब तर कराच, बेल आयकॉनवर देखील क्लिक करा। असलेले ज्यांची आताच आपल्या जळगाव जिल्ह्याच्या संपर्क प्रमुख निवड झाली ते अंबरनाथ नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आणि सध्याचे नगरसेवक श्री सुनील भाऊ चौधरी, ज्यांनी जळगाव जिल्ह्यामध्ये जरी आमदारकी आज त्यांच्याकडे असली तरी सतत 7-8 वर्ष ज्यांनी आपला जिल्हा प्रमुख म्हणून सांभाळला व त्यांनी पूर्ण जिल्ह्याची त्या काळातही काळजी घेतली आणि आताही त्यांना या गोष्टीची माहिती आहे। ते असे आपले किशोरप्पा या बैठकीला उपस्थित जिल्हा प्रमुख आपले शेजारीच बसलेले आहेत आणि त्यांनीच गरम वातावरण केलं होतं। गणेश भाऊ, महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख सरिताताई, उपजिल्हा प्रमुख PM पाटील सर, त्याचप्रमाणे तालुका प्रमुख PO नाना, मागासवर्गीय सेनेचे जिल्हा अध्यक्ष मुकुंदरावजी नन्नवरे, जळगाव तालुक्याचे तालुका प्रमुख शिवराज पाटील, शहराचे शहर प्रमुख गणेश भाऊ पोकळेजी, सगळे सन्माननीय नगरसेवक, समोर बसलेल्या महिला आघाडीच्या युवतीच्या सगळ्या पदाधिकारी, युवा सेनेचे सगळे पदाधिकारी, बंधूंनो आणि पत्रकार मित्र, आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी आदरणीय सुनील भाऊंचं आपल्या जिल्ह्यामध्ये पालकमंत्री या नात्यानं खूप खूप स्वागत करतो। जळगाव ग्रामीण आणि जळगाव शहराची प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आता ही सुरू झालेली आहे आणि नंतरच्या विधानसभेच्या जी बैठक या ठिकाणी होणार आहे। खरं म्हणायला गेलं तर लोकसभेची आचारसंहिता ही 15 फेब्रुवारीपर्यंत लागेल, बरोबर आहे ना आप्पा? 15 किंवा 20 किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात आपण पकडून चालूया तरी ती लागेल असं चित्र या महाराष्ट्रामध्ये आहे। देशामध्ये लोकसभेचं काय वातावरण आहे हे मी सांगण्यापेक्षा आपण सगळेजण वृत्तपत्र असतील, TV चॅनल्स असतील, सगळ्या बाबतीमध्ये आपण बघत असतो। संघटनेच्या बाबतीमध्ये आपण सगळेजण आपल्या परीने काम करण्याचा निश्चितपणाने प्रयत्न करत आहोत, पण खरं म्हणायला गेलं तर बूथ प्रमुख असतील किंवा शिवदूत असतील, त्यांच्यानंतरच्या येणाऱ्या कार्यकर्त्यांची यादी असेल, हे जमा करायला फार जिकिरीचं काम आम्हाला मागच्या काळामध्ये आप्पा करावं लागलं। काही काही कार्यकर्त्यांना असं वाटायचं की नाव दिलं तर मग माझं काही प्रॉब्लेम होईल का, तर त्याच्यामुळे काही लोक नावही द्यायला तयार नव्हते। जेव्हा आम्ही समजून सांगितलं की बाबा नाव दिल्याने काही फरक पडत नाही, तेव्हा कुठं आता तालुक्यांच्या याद्या अपडेट होत आहेत। विधानसभेच्या निवडणुका, लोकसभेच्या निवडणुका आपल्या जवळ येऊन ठेपलेल्या आहेत। कामाच्या बाबतीमध्ये आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये आपले सगळे आमदार त्यांनी मजबूत फंड आपल्या मतदारसंघामध्ये आणण्याचा प्रयत्न केला आहे। म्हणजे कालची आणि आजची बातमी किशोरप्पांची पाहिली तर एका छोट्याशा नगरपालिकेला जी ग्रामपंचायतच्या स्तरावरची नगरपालिका आहे, जशी नशेवाड सारखी आहे, तिला जवळपास 100 कोटीच्या वरती पाण्याची योजना मंजूर केलेली आहे। म्हणजे आपण याचा विचार करू शकतो, मागच्या आठवड्यामध्ये आपण नशिराबाद सारख्या छोट्याशा गावामध्ये 67 कोटी आणले, या हप्त्यामध्ये आपण लगेच 125 कोटी आणले। म्हणजे आम्ही त्या दोघांचा हिशोब जर केला ह्या 15 दिवसाचा तर 200 करोड रुपयांवरच जण घेऊन आलो होतं। जे कामाच्या बाबतीमध्ये आपले आमदार कुठेही कमी पडत नाहीये, काम करण्यामध्येही आपण कुठे कमी पडत नाहीये, संपर्कामध्ये सुद्धा आपण बऱ्यापैकी लोकांमध्ये संपर्क ठेवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहोत। कार्यकर्त्यांच्या सुखदुःखामध्ये जाण्याचाही आपला नेहमीचा प्रयत्न असतोच, पण तरी सुद्धा आपण बेफिकीर न राहता सावध राहणं हे अत्यावश्यक गरजेचं आहे। आणि समोरचा माणूस हा ताकदीवर झुकत असतो। तुमची किती ताकद आहे, तुम्ही समोरच्यावर टीका करण्यापेक्षा तुमची ताकद किती आहे, ती तुम्ही किती वाढवतात याच्यावर सगळ्या गोष्टी ह्या अवलंबून असतात। आणि मला तरी असं वाटतं की या मतदारसंघामध्ये, लोकसभेच्या मतदारसंघामध्ये मागच्या काळातही आपले आमदार 3 आमदार होते, आताही आपले 3 आमदार आहेत। मागणी करणं हे काही चुकीची बाब नाहीये, पण निर्णय घेणं हे पक्षाचं काम असतं
जो निर्णय पक्ष घेईल त्या पक्षाच्या निर्णयाच्या मागे आपण सगळेजण काम करण्याकरता तयार आहोत. आज प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आहे आणि या बैठकीमध्ये आपल्या सगळ्यांना सुनील भाऊंनी मार्गदर्शन केलेलं आहे. सभासद नोंदणीचे फॉर्म आपण सगळ्यांकडे पोहोचवले आहेत. पण सभासद नोंदणी करण्याकरता मी आपल्याला सांगितलं की प्रत्येकाने आपल्या गावामध्ये बूथ लावणं गरजेचं आहे. बऱ्याच कार्यकर्त्यांना सांगितलं की आपण बोर्ड लावा. काही कार्यकर्त्यांनी लावले, पण काही कार्यकर्ते 1000 रुपयाचाही बोर्ड लावायला तयार नाही. ही फार खेदाची बाब आहे. गावामध्ये जसं मारुतीचं मंदिर असतं बूथ आणि चुडेल यायला नको म्हणून, तसं गावामध्ये आपलं बोर्ड असलं पाहिजे की जेणेकरून दुसऱ्या पक्षाला धाक असला पाहिजे की इथं वाघ नावाचं चिन्ह बसलंय आणि इथं शिवसेनेवाला कार्यकर्ता बसलाय. बोर्ड ही आपली ताकद आहे. शाखा गावामध्ये आपलं वेशीवर बोर्ड असणं ही आपली ताकद आहे. संपर्क ही आपली ताकद आहे. आता आम्ही सुद्धा आता मी इकडे येत असताना सुद्धा 4 गावं फिरून आलो. हे का करतो आम्ही? तर संपर्काशिवाय आम्ही लोकांमध्ये पोहोचू शकत नाही. लोक असं म्हणायला नको आपल्या कार्यकर्त्याला की तुमचा आमदारच दिसत नाही, तुमचा मंत्रीच दिसत नाही. मग आम्ही संपर्क करतोय, आम्ही आपल्याला कामं मंजूर करून देतोय, आम्ही आपल्याला रोज भेटतोय. माझ्या माहितीप्रमाणे या 1 महिन्यामध्ये मी मुंबई सुद्धा गेलेलो नाही. म्हणजे अधिवेशन संपलं आणि अधिवेशनानंतर 15 दिवस झाले मी इकडेच आहे. त्यामुळे मी आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना सांगेन, आचारसंहिता ही आपली सोन्याची संधी आहे आणि आचारसंहितेमध्ये आम्हाला सरकारी कामं पाहिजे त्या प्रमाणामध्ये आप्पा करता येत नाही. तर सुनील भाऊला मी एकच सांगेल की आचारसंहिता लागल्यानंतर 1.5 महिन्यानंतर 90 दिवसाच्या आसपास 45 दिवसाची आचारसंहिता असते. तर आपण 15 आचारसंहिता लागल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी प्रत्येक तालुक्याचे वेगळे वेगळे मेळावे जर लावले तर तो मोठा फायदा होऊ शकेल. आणि मला तरी असं वाटतं की त्याच्यावर अवलंबून न राहता जर आपण 15 दिवस पूर्ण जिल्ह्याला दिले, कारण की आम्हाला काही मंत्रालयीन बैठकाही त्यावेळेस राहणार नाही, आमदारांनाही आचारसंहितेचं काही काम राहणार नाही. मतदारसंघामध्ये आपण जर सगळ्यांनी वेळ दिला तर जिल्हा परिषद गट वाईज आपण मेळावे लावले पाहिजे. पहिले तालुका स्तरावर लावायचे आणि तालुका स्तरावर लावत असताना त्याच दिवशी आम्ही कोणत्या जिल्हा परिषद गटाचे मेळावे कोणत्या दिवशी घेणार आहोत याची जर आपण आखणी केली तर आपल्याला जिल्हा परिषदची ताकद समजून येईल, आपल्याला पंचायत समितीची ताकद समजून येईल, आपलं त्या गटामध्ये काय वातावरण हे समजून येईल, आपल्यापाशी त्या मीटिंगमध्ये कोण आला नाही, कोण नाराज आहे तो आपल्याला समजून येईल, आपल्याला कोण नवीन जुडतोय तो समजून येईल आणि आपल्याला पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी कोणत्या पद्धतीनं सोल्युशन उभं करायचं आहे, कोणत्या पद्धतीने बॅड पॅच भरून काढायची आहे हे आपल्या लक्षामध्ये येईल. तर मला तरी असं वाटतं की जर तुम्ही सगळ्यांनी ठरवलं तर आपण हा एक चांगल्या पद्धतीचा आपल्या जळगाव लोकसभेचं वातावरण याची संधी आपण करू शकतो. असं म्हणतात की संधीचं सोनं करायचं असतं आणि ती वेळ आपल्याजवळ येऊन ठेपलेली आहे. जेव्हा आपण जिल्हा परिषद गणवाईज जाऊ, गटवाईज जाऊ, तर मला तरी असं वाटतं की आपल्याला त्याचा फार मोठा संघटनात्मक फायदा होणार आहे. सध्याच्या बैठकीमध्ये सुनील भाऊ मला सांगायला आनंदही वाटतो आणि दुःखही वाटतं. काही काही कार्यकर्ते बिना फोनने येऊन जातात, बातमीवर येतात, पण काही कार्यकर्त्याला फोन आला नाही त्याच्यामुळे तो येत नाही. म्हणजे अशी परिस्थिती झाली. त्याच्यामुळे आम्हाला या ठिकाणी एक स्वतःच चॅनलच करून ठेवावं लागलंय की कार्यकर्त्यांपर्यंत तालुका बैठकीचा फोन गेला पाहिजे. आम्ही खेड्यावर जाताना दोघं आमदार कोणी असेल, मी असेल किंवा आप्पा असेल, खेड्यावर जाताना आम्ही ज्या गावात जातो त्या गावाच्या कार्यकर्त्याला पहिला फोन करतो, भाऊ तू घरी आहे का, आम्ही येतोय तुझ्या गावात. आता सकाळी मला तरसोद जायचं होतं, पंकजला मी फोन लावला तर पंकज हा काय तो म्हणे मी गावात नाही आहे, पण त्यांनी त्यांच्या भावाला सांगून ठेवलं. त्यामुळे तिथे आपले 10 कार्यकर्ते उभे होते. आम्ही जर फोन लावला नाही तर तुम्ही 10 जणांना समजणार नाही. 10 जण बरोबर नसले, आमदाराची काही किंमतच नाही, आमदार बरोबर कोणीच नव्हतं, असं चित्र तयार होतं. म्हणून आम्ही सुद्धा ती काळजी घेतो. पण आमची विनंती हीच आहे, कोणत्याही सरपंचाला आम्ही नाराज केलं नाही. लोक बोलताव 2-2 कोटीचे कामं झाले, 3-3 कोटीचे कामं झाले, काही कार्यकर्त्यांनी केले, त्यालाच कसे भेटले, मलाच कसं भेटलं नाही, याच्यात बी नाराजी आहे थोडी. तोच भाऊच्या लाडाचा आहे, आपण तर काही लाडाची नाही. हे बघा सर सलामत रहेगा तो पगड़ी 1000 बनेगी भाई साहब. हा
घरामध्ये नवरा असणं गरजेचं आहे, त्याच्याशिवाय टिक्का राहत नाही. त्याप्रमाणे आपलं सौभाग्य हे कुटुंबामध्ये असते, तसं आपला आमदार आपल्या मतदारसंघामध्ये असणं फार गरजेचं असतं. आमचं किती नुकसान होईल आम्हाला माहित नाही. आप्पा 2 वेळेस आमदार होऊन गेले, मी 4 वेळेस आमदार होऊन गेलो, 8 वर्षे मंत्री होऊन गेलो. आमचं किती नुकसान होईल माहित नाही. पण आपल्यामधून कोणी लफडी करणारा असला तर आम्ही तर तुमच्यावर विश्वास ठेवलाय. पण तुम्ही तिकडे लाईन मारत असाल तर तुम्हाला नंतर किती लाईन देईल मला माहित नाही. पण धोका देऊ नका. जायचं असेल तर सरळ जा आणि राहायचं असेल तर सरळ राहा. याच्याने आपल्याला सगळ्यांना लक्षात येईल. आणि मला तरी असं वाटतं ज्या ज्या सूचना केलेल्या आहेत आम्ही किती घासतो हे आम्हाला बोलण्यात काही अर्थ राहिला नाही. आता तर आप्पाला स्वकीयांचाही त्रास आहे, परकीयांचाही त्रास आहे. स्वकीय म्हणजे आमची भाजपच तिथे थोडी त्रास देते बरं का, हेही तुम्हाला वरती सांगावं लागेल. राहिलं सक्की चुलत बहीण आता मैदानात आहे तरी आमचा भिडू लढतोय, तो शेवटी पोलीसवाला आहे. त्याला सगळे आरोपी समजतात, त्याला फिर्यादी समजतात. त्यामुळे जो तो त्याच्या मतदारसंघामध्ये कसरत करतोय, आम्ही पण कसरत करण्याचा प्रयत्न करतोय. पहिल्या वेळेस निवडून येणं फार सोपं आहे, दुसऱ्या वेळेस निवडून येणं फार कठीण आहे, तिसऱ्या वेळेस त्याच्यापेक्षा कठीण आहे. जितका माणूस जुना होत जातो तितकं अँटी इन्कम्बन्सी वाढत जाते, नाराजी वाढते. काही लोक तुटतात, काही लोक जुडतात, काही लोक आपल्यापासून प्रवासामध्ये येतात, काही प्रवास सोडून चालले जातात, काही कायमस्वरूपी आपल्या बरोबर राहून जातात, काही अर्ध्या रस्त्यात सोडून जातात. काही तर मी असे पाहिले फॉर्म भरेपर्यंत बरोबर होते, आजा मेरी गाडी में बैठ जा. मग त्याच्याने आपलं नुकसान होण्यापेक्षा तुम्ही सरळ काम करावं अशी अपेक्षा मला या ठिकाणी वाटते. आणि सुनील भाऊंनी सांगितल्याप्रमाणे ही गोष्ट खरी आहे की महिला आघाडीचं काम आपल्याला फार जास्त प्रमाणामध्ये वाढावं लागेल. आणि महिला आघाडीने वाटून घेतलं पाहिजे. जिल्हा प्रमुखाला दर 15 दिवसामध्ये तुम्ही एक शाखा तरी उद्घाटनाला बोलवलं पाहिजे की 20 बाया आहेत, 10 बाया आहेत, 15 बाया आहेत, त्यांचं नंबर कलेक्शन आपोआप होईल, शाखा तुमच्या होतील. तिथे गुलाबराव पाटीलच पाहिजे, तिथे राजू चव्हाण पाहिजे, तिथे निलेश पाटील पाहिजे. याचं माझ्या सगळ्या बहिणींना मी सांगेल की हा डोक्यामध्ये विषय ठेवू नका. तुमची विंग वेगळी आहे, तुम्ही महिला आघाडी आहे. जागा रिझर्वेशन निघाली तर गुलाबराव पाटील साडी घेऊन उभा राहणार नाही, तुम्हालाच उभं राहायचं आहे. तुमच्यामध्येच कोणी झेडपीला उभा राहील, तुमच्यामध्ये कोणी नगरपालिकेला उभा राहील. जर ती महिला तिथे ऍक्टिव्ह होत असेल आणि योगायोगाने ती जागा रिझर्वेशन मध्ये चांगली होत असेल तर तुमच्यामध्येच महिला पुढे जाणार आहे. तरुणांना पुढे संधी द्या असं प्रत्येक पक्ष म्हणतो. तर युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा आपली स्वतःची विंग तयार केली पाहिजे. तुम्ही मेळावा लावा, तिथे आम्ही येऊ, पण कार्यकर्त्याची कायम एकच रट असते, भाऊ तू पाहिजे. आता मग 10 पुतळे तयार करावे लागतील. सांगायचा अर्थ असा आहे की तुम्हीच गुलाबराव पाटील आहे, तुम्हीच किशोर आप्पा आहे, अशा पद्धतीनं काम करण्याची अत्यावश्यक गरज आहे. तुम्हाला अडचण आली तेव्हा आम्ही असतो. असं कोणी सांगितलं की तुम्ही फोन केला आणि आम्ही फोनला रिस्पॉन्स दिला नाही असा एकही कार्यकर्ता सांगू शकत नाही. फोन केल्यावर भले आम्ही कुठे मीटिंग मध्ये असू, तुमचा फोन उचलला नसेल तर नंतर तुम्हाला आम्ही फोन केलेला आहे, नंतर तुम्हाला किशोर आप्पांनी फोन केला असेल. असं नाही की कार्यकर्ता जेलमध्ये चालला गेला नंतर माझा फोन आला, असं नाही होऊ शकत. जेल में जाने के पहले बाहर निकालने की ताकद रखते. आम्ही जसं अधिकाराने तुमचं काम करतो तसं तुम्ही अधिकाराने आम्हाला मदत केली पाहिजे. सुनील भाऊंना हा विश्वास द्या की या जळगाव जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता, शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि शिवसेनेचा बालेकिल्ला राहणार आहे. शिव्यारिटी आपण दिली पाहिजे. आणि आता ही युद्धाची तयारी सुरू झाली आहे. या तयारीमध्ये बऱ्या वावड्या चालू आहे. कोणी काही सांगतं तुमचं 10 तारखेला काय होईल, अरे ते आम्ही बघू, आम्हाला श्रद्धांजली अर्पण होते का, आम्ही शहीद होतो, हम देख लेंगे भाई. ते तुम्ही काळजी करण्याची गरज नाही. कोणी म्हणतो तुम्हाला धनुष्यबाण भेटेल की नाही, ते एकनाथ शिंदे बसले आहे, ते ठरवतील काय करायचं आमचं, तुम्ही त्याची काळजी का करता. म्हणजे
आपण अशी काळजी करतो की आपलं कसं होईल, याचं कसं होईल. तुम्ही एकच काळजी करायची की आपली सीट कशी निवडून येईल, ही काळजी आपण सगळ्यांनी केली पाहिजे. तुम्हाला विचारून आम्ही तुमच्या गावाच्या माणसाला भेटत नाही. अगेन्स्ट पार्टीवाला असताना तुम्ही सांगता भाऊ कंदी मार दोस्त को अपना नाही आहे. आता एवढं पथ्य जर आम्ही तुमचं पाळतो, मग तुम्ही काय केलं पाहिजे. तर तुम्ही या गोष्टीला निश्चितपणाने लक्षात ठेवलं पाहिजे. आणि मला तरी असं वाटतं की जळगाव ग्रामीण आणि जळगाव शहराची जरी बैठक असली तर जिथे आपले नातेवाईक आहे जळगाव जिल्ह्यामध्ये, मग पाचोऱ्यात असतील, तुमचे अंमळनेरमध्ये असतील, पारोळामध्ये असतील, भडगावमध्ये असतील, चोपड्यामध्ये असतील, जिथे मुक्ताईनगर असतील, तिथे आतापासून आपल्या कार्यकर्त्यांनी इकडून तिकडे आपल्या नातेवाईकाला सांगितलं पाहिजे की आमचा माणूस मदत करा. तिकडच्या माणसाने इकडे सांगितलं पाहिजे. पूर्वी जेव्हा आम्ही शिवसेनेचं काम करायला सुरुवात केली, ठाण्यामध्ये जर कोणी उभा राहिला तर आम्ही इकडून पत्र टाकायचो आंतरदेशीय. तेव्हा काय मोबाईल नव्हते, फोन तर नव्हताच. आम्ही पत्र टाकायचो, तीर्थरूप गुलाबराव पाटील यांच्याकडनं साष्टांग नमस्कार, आपल्याला आम्ही विनंती करतोय की आमचा अमुक अमुक माणूस उभा आहे, त्याची निशाणी धनुष्यबाण आहे, त्याला तुम्ही मतदान करा, ही विनंती. म्हणजे गावाकडून आम्ही त्याला पत्र टाकायचो. ही पद्धत होती. त्या पद्धतीनं आता तर तशी गरजच राहिली नाही. आता हॅलो केलं का तिकडून एकमेकचा चेहरा दिसतो. त्यामुळं आपण ह्या गोष्टीचा सारासार विचार करून ही मदत केली पाहिजे. ज्या सूचना सुनील भाऊंनी दिलेल्या आहेत त्या सूचना तुम्ही पाळा. तालुका प्रमुख पद घेतलंय आणि तुम्ही जर ते काम करत नसाल, आता शिवदूत, मी तर खरं म्हणजे आपल्या मेडिकलच्या विंगचं अभिनंदन केलं पाहिजे. आप्पा, जळगाव जिल्हा हा महाराष्ट्रामध्ये नंबर 1 आहे. आणि भाऊ आमचं शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाचं काम सुरू आहे, आता फर्निचरचं काम चालू आहे. एक 15-20 दिवसामध्ये आमचं जिल्हा कार्यालय एकदम अपडेट होऊन जाईल. त्याचं काम जवळपास संपण्यात आहे आणि आम्ही त्याचं ज्यावेळेस आपण मेळावा घेऊ त्याचं उद्घाटन करू. आम्ही तिथे कॉम्प्युटराइज सिस्टीम सगळं करणार आहोत. तिथे म्हणजे फक्त जळगाव ग्रामीण किंवा शहराचंच काम चालेल असं नाही, तर तिथे आपण 2 वेल क्वालिफाईड मुलं ठेवू की त्यांच्याकडे पूर्ण जिल्ह्याचा अपडेट असेल, सगळ्यांचे नंबर्स असतील. त्याला जर सांगितलं की उद्या जिल्हा बैठक लावली आहे तर तो सगळ्यांना फोन लावू शकेल. तशा पद्धतीची तरतूद असेल. आणि ते कार्यालय सुरू झाल्यानंतर आपल्याला सगळ्याला अशा रेस्ट हाऊसमध्ये बैठक घेण्याची गरज पडणार नाही, कारण की जवळपास 250-300 लोक बसतील एवढी एक हॉल सारखी सुविधा आपली त्या ठिकाणी आहे. वेगळे वेगळे आपण त्या ठिकाणी कंपार्टमेंट केलेले आहे. जिल्हा प्रमुखाचं वेगळं, महिला आघाडी वेगळं, मंत्र्याचं वेगळं, आमदार आले तर आमदारांचं वेगळं. जवळपास 2800 स्क्वेअर फूट ती जागा आहे. त्यामुळे आपल्याला एक चांगली जागा आपण विकत घेतलेली आहे पक्षाच्या नावाने आणि कामही त्याचं चालू आहे. जवळपास आता फर्निचरचं काम संपायला 15-20 दिवस लागतील. आपण पुढच्या महिन्यामध्ये एक जंगी कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवणार आहोत कार्यालयाच्या उद्घाटनाचा. आणि मला खात्री आहे की एक संपर्क कार्यालय आपलं जर असलं जिल्ह्याचं तर एक फार मोठं काम आपलं उभं राहू शकेल. आपण सगळ्या जणांनी या सूचना क्रमप्राप्त समजाव्यात. नुसतं आज आलो मिटिंगला आणि ऐकून घेतलं. आई शपथ घेऊन सांगा की मी बोर्ड लावेल का. मनातल्या मनात घ्या, माझी नका घ्या, पण ही शपथ घेतली पाहिजे की यस, खार आला पाहिजे तुम्हाला, हरभऱ्याला येतो तसा, की मी गेल्याबरोबर माझ्या गावात 4 दिवसाच्या आत बोर्ड लावी. सरपंच किती आपले डझनभर सरपंच असतील, हातवरती करा किती सरपंच आले इथे. हे आता म्हणजे 12-15 सरपंच इथे उपस्थित आहे. पण तेव्हा शपथ सांगा तुमच्या गावात बोर्ड आहे का. म्हणजे ज्याच्या गावात असेल त्याचं अभिनंदन आहे. मनातली एक गोष्ट सांगायची इच्छा होते की आता आमच्या गावात नुकतीच गेल्या 5 वर्षामध्ये झालेल्या कामांचा मी बोर्ड लावलं तर आम्हालाही सुद्धा असा आकडा वाटत नव्हता. पण जवळपास एखाद्या 2000 वस्तीच्या गावामध्ये गेल्या 5 वर्षात आमच्या गावामध्ये कमीत कमी 25 ते 30 कोटीची कामं झाली आणि ती जत्रेला आलेल्या लोकांनी पाहिली. कारण जोपर्यंत बोर्ड नव्हता तोपर्यंत आम्हालाही शाश्वती नव्हती की आपण किती लाख रुपयाचे कामं केले आहेत आणि किती कोटी रुपयाची कामं केली आहेत. तर ते बोर्ड लावल्यानंतर लोकांनी म्हटलं एवढी कामं झालेली आहे म्हणून. तर खरंच तो बोर्ड फार महत्वाचा आहे, तो प्रत्येक गावामध्ये लावला पाहिजे. शाखेच्या बोर्ड बरोबर आता आपण पाहत असाल की मुसळीला एक बोर्ड लावलाय सरपंच. हे बघा अशा पद्धतीचे बोर्ड लावले आहे. हे बोर्ड आहे हे गावाच्या वेशीवर लावले आहे जिथं गावातून
आपला दोस्त पण जातो, आपला दुश्मन पण जातो. तिथे माझा फोटो असल्यामुळे तो निश्चित वाचेल. कारण की तो का वाचेल, क्या है इसमें, फुलजा सेम सेम, त्याच्यामध्ये गल्ला आहे गल्ला. आपण काय कामं केलेली आहे याच्याने तुमची कॉलर टाईट होते. पहिली गोष्ट, कोणी बोलू शकत नाही माहीत चला तुम्हाला की तुमच्या मंत्र्यांनी कामं केलेली. काय फिरतात त्या गुलाब पाटीलच्या मागे, काय केलं त्यांनी हे पाहिजे वाचरे. तर हे करण्याची गरज आहे. याला किती पैसे लागतात? 2-3 हजार रुपये लागतात, 1000 रुपये. हे करण्याची गरज आहे. आचारसंहिता आली की पुन्हा ते काढावं लागेल. पण शाखेचं बोर्ड तुम्हाला काढण्याची गरज नाही. फक्त धनुष्यबाण त्याच्यावर टाकू नका. शिवसेना वाघाचं चिन्ह, ते काय पक्षाचे नाही. तर मला तरी असं वाटतं की आज ही शपथ आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. आणि ज्या गावात शाखा नाही त्या गावामध्ये शाखा जरूर करा. शिवसैनिक आहे, मी गावात गेलो, आप्पा गावात गेले, 50 लोक भेटतात, आपलेच आहे. पण शाखा लावली, अध्यक्ष नेमला, त्याच्या मागले सैनिकांची नोंदणी केली, महिलांनी नोंदणी केली, युवा सेनेने केली. 3 जणांचं चॅनलचं बोर्ड लागलं, 3 जणांची संघटना गावात जर दिसली, तर आम्ही गावात गेल्यानंतर जे 10 लोक येतात, 30 लोक आमच्या मागे राहतील. समोरच्याची आपोआप विषय होऊन जाते. अरे बापरे, गावातले लोक याच्या मागे एवढे आहेत. तर मला तरी असं वाटतं आपण पण चांगलं वागा. काही लोक आपले गुलाबराव पाटील म्हणूनच वागता खाली. असं नका वागा. तुम्ही गुलाबराव पाटलांचे भाऊ म्हणून वागा. म्हणजे तुम्हाला राग आला तरी चालेल, पण थोडं शांततेने वागा. मलाही तसा संताप येतो, पण मी आता कमी केला PM पाटीलचा. सांगायचं असं आहे की आपण या पद्धतीने जर सगळ्यांनी मदत केली तर आपल्याला जे काही लोक चिडवण्याचा प्रयत्न करतायत, तर आपल्या ताकदीच्या समोर ते काहीच करू शकणार नाही. जे आप्पांचं वाक्य आहे, काही आप्पा 5च मिनिटं बोलले, पण जे गरजेचं होतं ते त्यांनी सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आपण सगळ्या जणांनी या गोष्टीची मदत करावी. सांगतील 5 वर्ष कुठे नसतं हे, जब बारिश होती जब छाता खुलता है, असे लोक आहेत ते. आपलं तसं नाही आहे. जिथे कमी तिथे आम्ही, ना तू बडा ना मैं बडा, मुसीबत में जो खडा वही बडा. आपण असे लोक त्यामुळे आपण या गोष्टीचाही प्रचार प्रसार केला पाहिजे. त्यांच्याकडे काहीच भांडवल नाही आहे, एकच भांडवल करतील ते या इलेक्शन मध्ये, समाज. पण इथे तर 80% समाज बी माझ्या बरोबरच आहे, आपण बरोबर पण आहे. त्यामुळे त्या समाजाच्या कार्यकर्त्यांना माझी विनंती, जे मराठा समाजाचे कार्यकर्ते जे आहे ते तुम्ही समजून सांगितलं पाहिजे की सांग ना गुलाबराव पाटील, किशोरप्पा कुठे जातीवादी दिसले तुम्हाला, सांगा ना कोणत्या कार्यकर्त्याला. आता आमची विंग जर पाहिली तर सगळ्या समाजाची आहे, सगळ्या जाती धर्माची आहे. तर आता त्यांचं 2 महिने जे पॅकेज चालेल, 2-3 महिने, तो वही चलेगा हो. हे पॅकेज असतं ते. तू सांग आपला माणूस नाहीये, तू सांग आपला माणूस नाहीये. तर आपण या गोष्टीपासून सावध असलं पाहिजे. आम्ही काम करताना तू कोणत्या समाजाचा आहे, तू कोणत्या जातीचा आहे, कधीच पाहत नाही. अपनी ओपीडी शुरू हो गई, मैदान में आदमी आ गया, बोलो भाई तेरे को क्या बीमारी है, जमता है तो करते हैं, नाही तो बाहेर भेज देते हैं. एवढं आपलं काम सरळ सरळ आहे. त्यामुळे तुमचंही उत्तर कसं असलं पाहिजे की आमचा समाज, आमची माणुसकी आणि आम्ही माणूस म्हणून काम करतो, हे उत्तर आपल्या सगळ्यांच्या तोंडामध्ये असलं पाहिजे. आणि ते आपण सगळ्यांनी करावं. अजून बरेच तालुके बाकी आहे, नाही तर माझ्याच तालुक्यात मी जास्त वेळ घेतला असं नको होता कामा नये. आपण मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. 22 तारखेला रामलल्लांचं आगमन होत आहे. सगळ्यांनी आपल्या गावामध्ये भगवे झेंडे लावावेत. आपण झेंड्यांची सगळीकडे पोस्ट करतोय, ग्रामीणमध्ये पाठवतोय. मला जिथे वाटत असेल तिथे आणखी मागणी केली तर आपण देऊ. ज्या ज्या गावामध्ये जसजसं आपल्याला कार्य करता येईल 22 तारखेला ते सगळ्या जणांनी करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा सुनील भाऊंचं या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी आपला जिल्हा, जे आमची माती आमची माणसं, त्यामुळे ते आपल्याच मातीमध्ये आपलंच काम करायला आलेले आहेत. त्यांना परमेश्वर दीर्घायुष्य देव अशी प्रार्थना करून, आदरणीय श्रीकांत शिंदे साहेबांचाही दौरा महिन्याभरामध्ये जर आम्हाला दिला तर आम्ही त्या पद्धतीची तयारी करू आणि दाखवून देऊ या जिल्ह्यामध्ये की किसकी ताकद आहे, आमची ताकद आहे की नाही हे दाखवून देऊ. माझे लांबलेले 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.